नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कुकिंग विथ सारिकामध्ये. आषाढी एकादशीच्या पवित्र निमित्ताने आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी खास वरीचा भात आणि स्वादिष्ट उपवासाची आमटी. ही रेसिपी अतिशय सोपी, झटपट आणि चवीला अप्रतिम आहे. एकादशीच्या उपवासासाठी हा पारंपरिक आणि पौष्टिक बेत नक्की करून पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि कुकिंग विथ सारिका चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजची खास आषाढी एकादशी स्पेशल रेसिपी वरीचा भात आणि उपवासाची आमटी. सुरुवातीला आपल्याला वरईचा भात करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथं 1 वाटी वरईचे तांदूळ घेतलेत आणि ते मीडियम गॅसवर 3 ते 4 मिनटं भाजून घेते आहे. तांदूळ भाजून झाल्यावर थोडा वेळ गार करण्यासाठी आपण ठेवून देऊयात. तांदूळ भाजल्यामुळे भात मोकळा होतो आणि तो चिकट होत नाही. तांदूळ गार झाल्यानंतर ते 2 ते 3 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊयात. आता गॅसवर मी पातेल्यात 2.5 वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. पाणी गरम झालं की त्यात 1 चमचा तूप आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यातच धुवून घेतलेले तांदूळ घालून त्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. भाताला उकळी आली की गॅस मंद आचेवर करून त्यावर झाकण ठेवून त्याला वाफेवर शिजवून घेऊयात. मऊसूद असा आपला भात इथं तयार झाला आहे. आता आपण खमंग अशी आमटी करून घेऊयात. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात ओल्या खोबऱ्याचे काप, आलं आणि हिरवी मिरचीचे तुकडे याचं थोडंसं पाणी घालून वाटण तयार करून घेतलं आहे. दुसऱ्या एका मिक्सरच्या भांड्यात मी दाण्याचं कूट, 3 चमचे थोडंसं आंबट असं दही घेतलं आहे आणि पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घेतली आहे. इथं आपलं हे आमटीचं मिश्रण तयार झालं आहे. आता गॅसवर कढई ठेवून त्यात 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतलं आहे. त्यात फोडणीकरता अर्धा चमचा जिरे टाकून घेतलं आहे आणि कढीपत्ता. त्यातच तयार करून घेतलेलं मिरचीचं वाटण घालून त्याला तेलावर 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. आता त्यातच आपण बारीक करून घेतलेलं दाण्याच्या कुटाचं मिश्रण घालून घेऊयात. चवीनुसार मीठ आणि साखर घालून घेऊयात. वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात आणि त्याला एक मोठी उकळी काढून त्याला 5 मिनटं मंद आचेवर शिजवून घेऊयात. अशा प्रकारे गोड आंबट तिखट चवीची खमंग अशी उपवासाची आमटी तयार आहे. एकदा नक्की करून पहा. धन्यवाद.